हॅलो फ्रेंड्स, आज आहे आमच्या बनीसच्या घरी जत्रा. आम्ही सगळी भावंड जमलोय जत्रेला जायला. आमचा दादा पण आलाय, त्याचे मित्र पण आलेले आहेत आणि आता निघालोय आम्ही. तर रस्त्यात बघा कशी ट्रॅफिक लागली, पण रिक्षावाल्याने काही हार मानली नाही. 1 2 का 4 करून तो चाललेला. आणि आता फ्रेंड्स आम्ही आलेलो आहोत जत्रेच्या इथे. आणि आता जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूला कशी खेळण्याची दुकानं मांडलेली आहेत. खेळणीच खेळणी होती. आणि आता आम्ही पहिले जाणार आहोत देवीचं दर्शन करायला. देवीचं दर्शन करू. छानशी तिथे अशी लाइटिंग केलेली होती, छान अशी सजावट केलेली होती. तुम्ही बघू शकता फ्रेंड्स मंदिराचा कलश कसा चमकतोय. दादा आणि त्याचे मित्र पण आलेले आहेत आणि आता आम्ही चाललेलो आहे देवीच्या दर्शनाला. ही बघा, ही देवीची फ्रंट साइड आहे मंदिराची. फ्रंट साइडला पण तुम्ही बघू शकता छान असं फुलांनी सजावट केलेली आहे. मांडव छानसा घातलेला आहे. आणि आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये आलेलो आहोत. मंदिरात पण जाम भारी सगळी सजावट केलेली होती. खूप अशी फुलामालांनी सजावट केलेली, देवीला अलंकार घातलेले. देवीचं रूप बघा किती छान दिसतंय फ्रेंड्स. भारी वाटलं जाम दर्शन करून. आणि आता आम्ही तिकडनं जाऊ जत्रेमध्ये. फूड स्टॉल बघा फ्रेंड्स तुम्ही इथे. आणि आता तिथून लेफ्ट साइडला बघू शकता तुम्ही कसा गेम झोन आहे. गेम झोन मध्ये रास बारकी पोरा खेळतात. कोणी झोक्यावर खेळतं, कोणी गाद्यांवर उड्या मारतं. ही पोरा बघा कशी उड्या मारतात. ते आता आम्ही आलो स्मोक बिस्कुट घ्यायला, कारण की स्मोकिंग तर आम्ही करत नाही, तर बरोबर बिस्कुटाचीच मजा घेऊ. आता हे स्मोक बिस्कुट आम्ही घेतलेला आहे. असा बघा धूर निघतो. असं वाटत होता थंडीचा महिना चालू झालेला आहे, पण तसा काही नव्हता फ्रेंड्स. तिथून आम्ही आलो जत्रेमध्ये, तर कोणी विमानावर बसलेला, कोणी गाडीवर बसलेला. ही बघा विमानं कशी उडतात बघा. आणि आता आम्ही पण थोडा बोललो लहानपणाची मजा घेऊ. आम्ही ड्रॅगनच्या गाडीन बसलो. त्याने पण आम्हाला 4-5 राऊंड फिरवलं. रास मजा आली. त्याच्यानंतर त्याने आम्हाला तिकडे जाऊन उतरवला. बोला इतना पैसे में इतना ही मिलेगा. आम्ही पण बोललो चलेगा. आणि मग त्याच्यानंतर आता फ्रेंड्स मी उतरत होतो, पण काय आहे समजतच नव्हतं उतराचा कंचे बाजूला. मग तिथून आलो, खेळणी घेतली घरांच्या पोरांना. आणि मग आता पाणीपुरी बघा, जी पाहिजे ती प्लेट उचलायची. ताक पण प्यायचा थंडगार. त्यानंतर बोरावाल्याच्या इथं आलो, एक बोर टेस्ट केला. त्याला इतरला कशी डझन दिली, तो बोलतो 8 डझन पे नाही, 1 किलो पे लेना पडेगा. मी पण बोललो चालेल. मग बनीस आली, बोलतो अरे रास जमल्या मी. ती सकाळपासून कामाला झोपलेली आहे ना, तिला बोललो थोडा आराम कर, तू पण जेव. आणि बघा अजून एक बनीस लायटर घेऊन बसलेली चटका द्यायला. पण तिने पकोडे छान फ्राय केले. आता हे पकोडे बघा. त्याच्यानंतर आम्ही असा स्टार्टर घेतला सगळा. फिश फ्राय होता, चिकन होता, अंडी होती. आणि फ्रेंड्स आता बघा हे आमचे ना भाऊजी आहेत. ते भाऊजी ना हे आम्हाला विचारत होते तुम्हाला काय पाहिजे का अजून. आणि त्याच्यानंतर आम्ही जेवायला बसलो फ्रेंड्स. जेवण पण खूप छान होता, खूप मजा आली. आणि आता आम्ही परतीच्या प्रवासाला निघालेलो असताना कोणतरी कंदील उरवलेला, तर आम्ही त्याला थोडा झूम करून बघितला, पण त्याची उंची काय आम्हाला कळली नाही. मग आम्ही पुढे निघालो. आता यो ईस्ट वेस्टचा नवीन ब्रिज झालेला आहे ठाकुर्लीवरून, तिथून आम्ही आलेलो आहे फ्रेंड्स. बाय.